आज आपण विदर्भ स्पेशल रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपण डाळ कांदा ही रेसिपी करणार आहोत। त्या अगोदर गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी इथे अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली होती आणि 5 तास मी भिजवून घेतलेली आहे। तेव्हा तिची 1 वाटी चणा डाळ झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर आता आपण डाळ कांदा करणार आहोत। त्यासाठी कांदा हा आपला जास्त घालणार आहोत। त्यासाठी मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, तेजपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत। गॅसवर एक पॅन ठेवून तेल गरम करायला ठेवलेले आहे। रोजच्या भाजीपेक्षा डाळ कांद्यासाठी आपल्याला थोडं तेल जास्त लागतं। आता आपले तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये फोडणीसाठी जिरे मोहरी टाकून घेणार आहे। आपले जिरे मोहरी छान असे तडतडली की त्याच्यामध्ये आता आपण विलायची, लवंग, दालचिनी, कट करून घेतलेली 1 हिरवी मिरची, कढीपत्त्याची काही पाने, तमालपत्र, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून आपण 1-2 मिनिटं हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत, जेणेकरून आलं लसूणचा कच्चेपणा दूर होईल। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। कोथिंबीरीचा छान असा फ्लेवर आपल्या मसाल्यांमध्ये उतरेल, त्यासाठी मी अगोदर थोडीशी तेलात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। आपण हा कांदा गोल्डन करणार नाहीये, फक्त शिजवून घेणार आहोत, जेणेकरून ते कांद्यातला गोडवा हा आपल्या भाजीत उतरला जाईल। गॅसची फ्लेम लोच ठेवून मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून हा कांदा शिजवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान असा अजून शिजला गेलेला नाहीये। मी 1 मिनिट हलवून पुन्हा 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता छान असा आपला कांदा शिजला गेलेला आहे। आता आपण त्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत। मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, आपण हा फक्त कलरसाठी टाकणार आहोत, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणे पावडर, टाकून आपण हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घेणार आहोत। 5 मिनिटं आपण हे मसाले परतून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे पाणी टाकून हा मसाला खाली करपू नये त्यासाठी मी त्याच्यात 2 चमचे पाणी टाकून घेतलेले आहे आणि हा मसाला छान असा आपला फ्राय होतोय तोपर्यंत मी गॅसवर डाळ कांद्यासाठी आपण गरम पाणी टाकणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आपला मसाला छान परतला गेला की त्याच्यामध्ये आपण भिजवलेली चण्याची डाळ टाकून घेऊया आणि 5 मिनिटं आपण ही डाळ मिक्स करून घेणार आहोत। आपले मसाले सर्व डाळीला व्यवस्थित लागले गेले की 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून ही डाळ तेल सुटेपर्यंत थोडी शिजवून घेणार आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा हलवून त्याच्यामध्ये गरम केलेले पाणी टाकून घेऊया। तुम्हाला जर ही डाळ मी जास्त घट्ट करणार नाहीये किंवा जास्त पातळ करणार नाहीये, मी जाग्यावरच अशी लथबी अशी डाळ ही करणार आहे। त्यासाठी मी त्याच्यामध्ये अर्धाच ग्लास पाणी टाकून 5 मिनिटासाठी झाकण ठेवलेले आहे। 5 मिनिटांनी आपण तुम्ही पाहू शकता आपल्या छान भाजीला उकळी आलेली आहे, पण आपली डाळ अजून
पूर्णपणे शिजली गेलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा 10 मिनिटासाठी झाकण ठेवून ही डाळ शिजवून घेणार आहे। 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता छान अशी आपली डाळ तयार झालेली आहे। आपण डाळ शिजली की नाही चेक करूया। एकदम छान अशी आपली डाळ शिजली गेलेली आहे। अशा पद्धतीने आपला डाळ कांदा तयार झालेला आहे। आता मी त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपले विदर्भ स्पेशल डाळ कांदा रेसिपी तयार आहे।